मागील भागात आपण पाहिले, रवी अभिजित सरांच्या घरी गेला आणि तेथे त्याची पहिल्यांदाच पल्लवीशी ओळख झाली. त्याने पल्लवीला तुम्ही हेअर ऑइल आणायला सांगितले होते का अभिजित सरांना असे विचारले, पण तिला त्याबद्दल काहीच माहिती नाही असा अंदाज येताच त्याने ती गोष्ट तिथेच थांबवली. अभिजित सर आल्यावर पल्लवीने त्याला हेअर ऑइलबद्दल छेडले. त्याबरोबर ते रवी येऊन गेलेला दिसतोय, त्याने तुला चांगले फसवले. जाईल तेथे काहीतरी गोंधळ घालतो, भारी विनोदी मुलगा आहे तो, असे बोलून विषय थांबवला. अनघाचे तिच्या केसांवर भारी प्रेम होते, पण ह्याच केसांमुळे आऊट झाले म्हणून ती त्यावर चिडली होती आणि ते कापायचे ठरवले होते. तिने आई आणि नानांना त्याबद्दल विचारले. आईने नकार दिला, पण नाना म्हणाले आता मुलं मोठी झाली आहेत, त्यांना जसं बरं वाटेल तसं करू देत. क्लेरा आल्यावर अनघाने तिला केस कापायला सांगितले. क्लेराने केस कापायला घेतात तिला अभिजितचे शब्द आठवले आणि तिने खचकन केस पुढे ओढून घेतले. आता ग्राउंडवर जाताना अनघा 2 घट्ट वेण्या घालत होती रिबिन्स लावून केसांच्या. त्यामुळे कल्पना तिला म्हणाली, अनघा आज अगदी गुड्डी दिसतेस. कॉलेजमध्ये स्पोर्ट्स सुरू झाले होते. आज लेडीज क्रिकेटचा अंतिम सामना होता दुसऱ्या अव्वल टीम बरोबर. अनघा कॅप्टन होती. तिला मॅच जिंकून हॅट्रिक करायची होती. अनघाने उत्तम बॉलिंग बॅटिंग करून मॅच जिंकून दिली आणि सगळेजण तिला अभिनंदन करण्यासाठी मैदानावर धावले. विद्यार्थ्यांनी क्लेरा आणि अनघाच्या भोवती जबरदस्त कडे केले. रवी आणि अभिजित सर त्या दोघींना तेथून बाहेर काढण्यासाठी सरसावले. अभिजित पुढे होऊन तिचा हात गच्च पकडला आणि म्हणाले, अशा पाहू नका, चटकन माझ्यासोबत बाहेर पडा. हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर ह्या गर्दीतून बाहेर पडायला तुम्हाला फार त्रास होईल. तुम्हाला विश्रांतीची आणि मोकळ्या हवेची गरज आहे. अनघाला त्यांचे पटले आणि ती त्यांच्याबरोबर बाहेर पडली. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये अनघा आणि क्लेराला सगळे अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन करत होते. त्यांच्या भोवती गर्दी होती. अनघांनी सगळीकडे बघितले, अभिजित सर तिला कुठेच दिसले नाही, म्हणून तिने लायब्ररीत जाण्याचं ठरवले. ती लायब्ररीत पोचली तेव्हा सगळेजण पुन्हा तिच्या बाजूनी जमा झाले आणि तिला कॉंग्रॅच्युलेशन करू लागले. अभिजित सर तेव्हा बरीचशी वर्तमानपत्रे आणून वाचत बसले होते. त्यावर त्यांचं लक्ष गेलं अनघाकडे. त्यांनी तिच्याकडे पाहिले. तिच्याशी बोलण्याची इच्छा होती त्यांची, पण ते म्हटले काल तिने काहीच बोलले नाही, पण आज ती चिडू शकते, म्हणून ते शांत पेपर वाचू लागले. अनघाचे अभिजित सरांकडे लक्ष गेले. काल हे असे वागले आणि आज मला ओळखत नसल्यासारखी गप्प बसून आहेत. ती चिडली. ती त्यांच्या समोर गेली. अनघा अभिजितला म्हणाली, तुम्ही फार फार घमेंडी आहात, स्वार्थी. तुमच्या बरोबर बोलण्याची माझी मुळीच इच्छा नाही. तुम्ही हे सर्व मला दाखवू नका. अभिजितही चिडला. रागाने म्हणाला, तुम्हाला काय वाटते, तुम्ही सर्वांच्या मुलांच्या आवडत्या आहात, पण मलाही तेच सांगायचे आहे, तुम्ही मला मुळीच आवडत नाही. तुमच्याबरोबर वैयक्तिक बोलण्याची माझी इच्छा नाही. बोलवले नव्हते, पण आलात, आता जाऊ शकता. या शेवटच्या वाक्याने अनघा फारच चिडली. जळजळीत त्यांच्याकडे नजर टाकून ती निघून गेली. अभिजितही चिडला. वर्तमानपत्रे आपण कशाला आणली हिचे कौतुक वाचायला, गेली उडत, असे म्हणून तेही लायब्ररीच्या बाहेर पडले. त्यांना कळालेच नाही ही आपल्यावर का रागवली. आपण बोललो नाही म्हणूनच ना. पण सुज्ञ मनात त्यांच्या विचार आला नाही आणि तो निखारा विजत चालला होता. त्याची राख उडाली आणि पुन्हा ठिणगी पेटली.
दोघेही जवळ येता येता पुन्हा दूर गेले. ताई आता पुढे. सुप्रिया तिच्या पल्लवी ताईला हाक मारित होती. पल्लवी वाचण्यात गुंग होती. पल्लवीच्या आवाजाने तिची वाचण्यातली समाधी भंग पावली. शेजारची छोटी सुप्रिया तिच्यापुढे हजर झाली. ए ताई, शालका शालका कशा ग तू अभ्यास करतेस? तुझ्याकडे कशी खूप खूप पुस्तके आहेत. गाल फुगवून पुढे ती म्हणाली, मला तर फक्त 3 पुस्तके आहेत. ताई, 3 म्हणजे किती सांग पाहू? तूच सांग. अय्या ताई, तुला माहीत नाही? हे बघ. आपल्या हाताची एक एक बोटं मोडत तिने म्हटले, 1 2 3 आणि ती आनंदाने टाळ्या पिटू लागली. तिच्या बालमनाला वाटले, चक्क आपण ताईला 3 म्हणजे किती हे शिकवले. पल्लवीच्या समोरच्या खुर्चीवर तिने टुणकन उडी मारली. व्यवस्थित बसत तिने पल्लवीला विचारले, ताई, तुला माहिती आहे का सूर्याला काय म्हणतात? आज आमच्या टीचरने सांगितले आहे आम्हाला. तिचा प्रश्न ऐकून पल्लवीला हसू आले. सूर्याला रवी म्हणतात रवी, पल्लवीने उत्तर दिले. पल्लवीचे हे उत्तर ऐकून सुप्रियाने खुर्ची सोडली. आनंद मिश्रित आश्चर्याने ती टाळ्या पिटू लागली. ताई, तुझं चुकलं. अगं, सूर्याला म्हणतात सन, SUN, सन. मॅडमने शिकवलं आहे. आता मात्र पल्लवीला हसू आले. अगं, सूर्याला इंग्लिशमध्ये सन म्हणतात. मला वाटलं तू मराठीतलं नाव विचारलेस, म्हणून मग मी रवी सांगितलं. डोळे विस्फारित सुप्रिया म्हणाली, अय्या, सूर्याला किती नावं आहेत नाही? सूर्य म्हणजे रवी, रवी म्हणजे सन. सुप्रिया बडबडत होती. रवी रवी. तिच्या डोळ्यासमोर रवी भोसले उभा राहिला. ती स्वतःचीच हसली. काय पण त्या दिवशी आपण वेडेपणा केला. दार न उघडता अभिदादा आहे असं समजून चक्क बोललो. काय म्हणाला असेल तो? ती स्वतःच्याच विचारात गढून गेली. तो सुप्रियाचा आवाज कानावर आला. पल्लवी ताई, हे बघ कोण आलंय आपल्याकडं. पल्लवीने दाराच्या दिशेने पाहिले तर दारात हसतमुख रवी भोसले उभा. पल्लवीला ते खरं वाटेना. भांबावून ती त्याच्याकडे पाहतच राहिली. रवी गोंधळला. अरे चा, हिने आपल्याला ओळखलं सुद्धा नाही. मी रवी भोसले, विसरलात की काय? रवी हा शब्द कानावर पडताच सुप्रिया त्याचा हात पकडून म्हणाली, तुम्ही सुद्धा रवी? गंमतच आहे. रवी म्हणजे सूर्य, तुम्ही सूर्य आहात. अय्या, सूर्य आमच्या घरी आलाय. मज्जाच मज्जा. ए सुप्रिया, चूप बैस पाहू. मोठ्या माणसांना असं बोलू नये. पल्लवी तिला दटावीत होती, पण सुप्रिया गप्प बसायला तयार नव्हती. तिचे पुन्हा सुरू झाले. सन म्हणजे सूर्य, सूर्य म्हणजे रवी. आता मात्र पल्लवी वैतागली. कुठून बुद्धी झाली आणि ह्या नकटीला सूर्याला रवी म्हणतात ते सांगितलं. सुप्रियाकडे पाहत रवी म्हणाला, मी काही सूर्य नाही, मी रवी आहे. अगं, त्या सूर्याला माझे रवी हे नाव फार आवडले, म्हणून मी ते त्याला देऊन टाकले. पण मला नाही त्याचे नाव आवडत, म्हणून मला फक्त रवी म्हणायचे. त्या दोघांच्या गप्पा ऐकत पल्लवी तिथेच उभी होती. भानावर येत पल्लवी म्हणाली, बस ना, अभिदाता घरात नाही. सर तर म्हणाले होते मी घरीच आहे म्हणून. पल्लवी हसत म्हणाली, त्याचं नेहमीचंच हे असं असतं. पण तुम्हाला घरी भेटेल सांगितलंय म्हणजे येईल तेवढ्यात.
पल्लवी आतल्या खोलीत गेली. आई, अभिदादाकडे कोणीतरी आलंय. मी पाहते कोण आहे ते. तू थांब इथे. आमटी ठेवली आहे गॅसवर. निर्मलाताई बाहेर आल्या. निर्मलाबाईंना पाहताच रवीने चटकन उठून हात जोडून नमस्कार केला. सर आल्यानंतर सांगा, रवी येऊन गेला म्हणून मी निघतो. अभिजित मला सांगून गेला आहे, कुणी आलं तर बसवून ठेव. येईलच तो इतक्यात. बसा, तो येईपर्यंत चहा घ्या. निर्मलाताई आत आल्या. पाहतात तो आमटी नुकतीच उतू जाऊ लागली होती. अगं पल्लू, गॅस बंद कर, आमटी उतू जाते. लक्ष कुठे आहे तुझं? गॅस बंद करीत पल्लवी म्हणाली, अगं आता वाचलेलं थोडंसं लक्षात येईना, ते आठवत होते. हो समजलं, जेव्हा बघावं तेव्हा तुझा अभ्यास नि अभ्यास. त्यांच्या वाक्यात कौतुकच होते. पल्लू, चहा ठेव एक कप. चहा नको, कॉफी करते. अगं पण मी त्याला चहा आणते म्हणून सांगितलं आहे. इश्श, त्यामुळे काही फरक पडणार नाही. अगं मला सुद्धा आता अभ्यास करून कंटाळा आला आहे, तेव्हा मी सुद्धा घेईन थोडी. बरं तर कॉफी कर. पल्लवी कॉफीचे पेले घेऊन बाहेर आली. तिच्या पुनरागमनावर रवी डोळे लावून बसला होता. स्वतः पल्लवी बाहेर आल्याचे पाहून त्याला बरे वाटले. कॉफीचा मोकळा कप रवीने टेबलावर ठेवला. तिच्याबरोबर काय बोलावे हे त्याला सुचेना. आणि त्याला एकदम आठवण झाली. तुमची सुप्रिया मोठी गोड लागवी मुलगी आहे. भारी चौकस दिसते. होय ना, अतिशय गडबडी आणि बडबडी आहे ती. प्रश्नाला उत्तर देता देता पुरेवाट होते. चला, विषयाला तर सुरुवात झाली. रवीने निश्वास सोडला. बऱ्याच दिवसात आला नाहीत तुम्ही. तिचा हा प्रश्न ऐकून रवी गोंधळला. म्हणजे आपण ह्यापूर्वी इथे यायला पाहिजे होते की काय? वरकरणी त्याने हसून म्हटले, तसे काही खास कारण नव्हते. धीट होऊन रवीने तिला प्रश्न केला, तुमचा अभ्यास कसा काय चालला आहे? मेडिकलचा अभ्यास. त्याची गती थांबवून किंवा संत करून कसे चालेल? बाबांची इच्छा आहे ना, मी डॉक्टर व्हावे. तिच्या उत्तराने रवीला हसू आले. तुमचे वडील शाळेत शिक्षक आहेत. त्यांची इच्छा तुम्हाला डॉक्टर करायची आणि तुम्ही ती मानलीत. तुम्ही डॉक्टर होणार आणि त्या उलट माझे वडील सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्यांचा मुलगा मी. माझी इच्छा प्रोफेसर होण्याची, थोडक्यात शिक्षकच. किती विचित्र आहे नाही हे? अय्या, खरेच की. गंमतच म्हणायची. तुमचे वडील डॉक्टर आहेत हे मला माहीत नव्हते. काय नाव आहे तुमच्या वडिलांचे? व्ही.एस. भोसले. ते तुमचे वडील आहेत? तिने आश्चर्याने प्रश्न केला. माहिती आहे तुम्हाला ते? अर्थातच, इथले ते ख्यातनाम डॉक्टर आहेत ना. तेवढ्यात अभिजित आला. रवी, केव्हा आलास? बराच वेळ वाट पाहावी लागली नाही ना? सर, येऊन थोडाच वेळ झाला. पण वाट पाहत बसण्याची कंटाळवाणी भूमिका माझ्या वाट्याला आली नाही. यांच्याबरोबर बोलण्यात वेळ छान गेला. अभिजितला आश्चर्य वाटले. ही पल्लू बोलत बसली तुझ्याबरोबर? आश्चर्य. अरे, तिला तिच्या पुस्तक वयांबरोबर हितगुज करायला आवडतं. रवी, अरे ती तुझ्याबरोबर बोलत बसली म्हणजे तुझी वर्णी खास कोटात लागली म्हणायची. पल्लवी अभिजितचे बोलणे ऐकून चटकन आत गेली आणि रवीच्या कानात अभिजितचे शब्द वारंवार ऐकू येऊ लागले. म्हणजे तुझी वर्णी खास कोटात लागली म्हणायची.
कॉलेजमध्ये उत्साहाचे वारे वाहू लागले होते. गॅदरिंगची नोटीस बोर्डावर लागली होती. आज अनघाला एक नवीन बातमी मोहिनीने सांगितली. अनघा, सध्या देशमुख सर आणि बिंदू फार एकत्र दिसतात. बहुतेक दोघांच्यात काहीतरी खास असेल. होय ग हो. जेव्हा पाहावं तेव्हा दोघांची जोडी दिसते. स्वातीने मोहिनीच्या बोलण्याला दुजोरा दिला. त्या दोघींचे बोलणे ऐकून अनघा अकारण वैतागली. ते बिंदूला घेऊन फिरतील किंवा सिंधूला, मला काय त्याचे. तिने फनकाऱ्याने दिलेले उत्तर ऐकून इतर मैत्रिणींना तसे काही वाटले नाही. पण शीला हळूच कानातल्या कानात हसली. बिंदू त्यांच्या कॉलेजमध्ये महिन्यापूर्वीच मराठीच्या पाध्ये लेक्चररच्या जागेवर आली होती. 4 महिन्यांकरता. अगदी तरुण, फॅशनेबल दिसायला ती सिनेनटी बिंदूसारखी होती. कॉलेज सुटल्यावर जोशी सरांनी बोलवले आहे म्हणून अनघा हॉल नंबर 5 मध्ये गेली. अनघा जाणून होती गॅदरिंगच्या नाटकासंबंधी सरांनी बोलवले असणार. गेल्या 2 वर्षी नाटकात तिनेच नायिका म्हणून काम केले होते. अनघा तेथे जाण्यापूर्वीच तेथे 7-8 विद्यार्थी जमले होते. जोशी सर, अभिजित आणि बिंदू तिघेही बरोबर हॉलमध्ये आले. जोशी सर बोलू लागले. गॅदरिंगच्या नाटकासाठी मी तुम्हाला इथे बोलवलेले आहे. हे तुम्ही ओळखलेच असेल. नेहमीप्रमाणे ह्या वर्षी आपले नाटक सुरेख व्हायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला आत्तापासून तयारी करायला पाहिजे. या वर्षी मी स्वतः लिहिलेले चुकलेल्या वाटा नाटक बसवायचे आहे. यामध्ये प्रमुख 3 पात्रे आहेत. एक अभय, नाटकाचा हिरो, आणि 2 हिरोईन्स. एक दीपा, दुसरी वैशाली. दीपा ही मेन हिरोईन आहे. तुम्हा सर्वांना माहितीच आहे. मागच्या वर्षीचा आपला हिरो रमेश यंदा कॉलेजमध्ये नाही. त्यामुळे ही एवढी जबरदस्त भूमिका कोण करणार हा प्रश्न पडला होता. कारण अभयचे काम साधे नाही. पण ही माझ्यासमोरची मोठी समस्या देशमुख सरांनी सोडवली. ते स्वतः अभयची भूमिका करणार आहेत. आता हिरोईनचा प्रश्न. अर्थात हिरोईनचा रोल नेहमीप्रमाणे अनघा करेल. सरांचे बोलणे ऐकून अनघा चपापली. तिला येथे येण्यापूर्वी माहिती होते नाटकाची हिरोईन सर आपल्यालाच करणार. पण हे हिरो नको रे बाबा. ती घुटमळली. अभिजितही गोंधळला होता. हा कसला योगायोग. हिच्यापासून आपण दूर दूर जाण्याचा प्रयत्न करतो आहोत, पण नियती आपल्याला जवळ आणते आहे. तोच बिंदू म्हणाली. सर, नाटकासाठी फक्त सौंदर्य असून चालत नाही. अभिनय सुद्धा चांगला लागतो. होय की नाही देशमुख. तिने अभिजितला प्रश्न केला. काय बोलावे हे न समजून अभिजित म्हणाला, होय तर तुमचे अगदी बरोबर आहे. बस. त्यांचे हे उत्तर ऐकून अनघाचा राग डोक्यात मावेना. जोशी सर आश्चर्याने म्हणाले, अहो, ही अनघा फार सुंदर अभिनय करते. गेली 2 वर्ष तीच तर गॅदरिंगचे फर्स्ट प्राइज मिळवते आहे. पुन्हा बिंदू चिवचिवली. इश्य, त्यामध्ये काय मोठे. मी सुद्धा कॉलेजमध्ये किती बक्षिसे मिळवली आहेत. आता मात्र अनघा गप्प राहणे शक्य नव्हते. आवाजावर विलक्षण संयम ठेवून ती म्हणाली, सर, यावर्षी नाटकात मी भाग घेऊ इच्छित नाही. सॉरी. अभिनयाची बरीच जाण असलेल्या हिरोसमोर माझा काय टिकाव लागणार. तिने अभिजितकडे जळजळीत नजरेने पाहिले. ती पुढे म्हणाली, ह्या मॅडमनी बरीच बक्षिसे मिळवली आहेत ना.
त्यामध्ये आणखी एकाची भर पडू द्या. माझ्याऐवजी दीपाचा रोल यांनाच द्या. पाहू तरी त्यांचा अभिनय बोलतात त्याप्रमाणे आहे का? पहा ना, जरूर पहा. माझ्या अभिनयावर माझा पूर्ण विश्वास आहे, बिंदू लागलीच म्हणाली. जोशी सर समजावणीच्या स्वरात म्हणाले, हे बघ अनघा, तू दीपाचा रोल कर. खोपकर मॅडम वैशालीचा करतील. नाही सर, मी खरोखरीच नाटकात काम करणार नाही. ज्यांना माझ्या गुणाची ओळख नाही त्यांच्याबरोबर काम करण्याची माझी इच्छा नाही. अनघाने बिंदूकडे पाहिले आणि अनघा चमकलीच. माझ्याबद्दल ह्यांच्या नजरेत द्वेष? अनघा उठून उभी राहिली. जोशी सरांना म्हणाली, सॉरी सर, रागवू नका माझ्यावर. बिंदूकडे पाहत ती म्हणाली, खोपकर मॅडम, ह्या वर्षीचे गॅदरिंगचे फर्स्ट प्राइज तुम्हीच मिळवणार तर. पण एक छोटीशी सूचना करावी वाटते. तुमचे काम तुम्ही अगदी आत्मविश्वासाने करा हं. नाहीतर नाटकातील हिरोच ते प्राइज खिशात घालेल. नाहीतर तुम्ही दोघांऐवजी तिसरेच कोणीतरी. हो, नाहीतर मी सुद्धा ते प्राइज पटकावेन. हं, तेव्हा सावधान. अनघा, तू काही काळजी करू नकोस. या वर्षीचे नाटक रंगणार. माझी आणि देशमुखांची जोडी गाजणार. होय ना हो देशमुख? अभिजितही मुद्दाम हसून म्हणाला, एकदम करेक्ट. अनघा झटक्यात हॉलबाहेर पडली. ती जाणून होती, आपण इथे अधिक थांबलो तर आपला राग आपल्याला आवरणे शक्य होणार नाही. तिने सरळ लायब्ररीचा रस्ता धरला. थोड्या वेळाने तेथे लीना आली. अनघा, अगं एवढी कशाला डोक्यात राग घालून घेतलीस? उगीचच तू नाटकातून अंग काढून घेतलेस. अगं, मी जर तुझ्या ठिकाणी असते तर नाटकात काम केलेच असते आणि त्या दोघांदेखत फर्स्ट प्राइज मिळवले असते. लीनाच्या बोलण्याने अनघाच्या डोक्यात वीज चमकली. लीना, त्या दोघांना वाकुल्या दाखवीत मी फर्स्ट प्राइज मिळवणारच. अनघा निर्धाराने म्हणाली, अगं पण कसे? ते निश्चित नाही, पण एवढे निश्चित, मीच घेणार फर्स्ट प्राइज. लीना, तुला कोणता पाठ दिला जोशी सरांनी? वैशालीचा. लीनाने अभिमानाने सांगितले. दीपाचा पाठ खोपकर मॅडमना दिला सरांनी. सरांनी नाही लीना, मी. माझ्याकडून तिने हिसकावून घेतलाय तो पाठ. आणि ती पुढे मनातच म्हणाली, तुमच्या दोघांचे आव्हान स्वीकारलेच मी. बघू आता ह्यामध्ये कोण जिंकणार, कोण हारणार. पुन्हा एकदा ठिणगी प्रज्वलित झाली होती. पण यावेळी मात्र अनघाची काही एक चूक नव्हती. अनघा, कसला एवढा विचार चालला आहे? तुझी आवडती श्रीखंडाची डिश तर तशीच आहे. हल्ली आपल्या अनुचे काहीतरी बिनसले आहे, तिची आई काळजीने म्हणाली. अनु, खरी आहे का तुझ्या आईची तक्रार? नानांनी विचारले. नाना, आईच्या तक्रारीचा पूर्वार्ध खरा आहे, पण उत्तरार्ध एकदम चूक आहे. थोडक्यात आता मी विचारच करीत होते. कसला एवढा विचार पडला आहे तुला? कळू दे तरी आम्हाला. अरे रविदा, गॅदरिंगच्या फर्स्ट प्राइजचा विचार करते आहे मी. अगं पण अनु, फर्स्ट प्राइजची तुला कशाला काळजी? नाटकातील तुझी भूमिकाच तुला या काळजीतून मुक्त करेल. नाही रविदा, ह्या वर्षी मी नाटकात काम करणार नाही. अगं काय म्हणतेस तू अनु? रविदा, आज जोशी सरांनी नाटकासंबंधी मला बोलवले होते. हिरोईनचा रोल दिला होता. पण ती बिंदू आहे ना, तिने माझा अपमान केला. म्हणे नुसतं सौंदर्य काय उपयोगाचे.
ॲक्टिंगही जमायला पाहिजे. आणि ते तुझे आवडते सर आहेत ना, तू सारखे पोवाडे गातोस त्यांचे त्यांनी सुद्धा तिला साथ दिली. ते आहेत ना हिरो नाटकाचे. अर्थात त्यामुळे मी नसतेच नाटकात काम केले. पण ती बिंदू स्वतःला फार जाणकार समजते, म्हणून मी सरळ जोशी सरांना सांगून टाकले, मी नाटकात काम करणार नाही. वेडी आहेस अनु तू. अगं, ह्या छोट्याशा कारणासाठी तू हा निर्णय नको घ्यायला होतास. रवीने मनोमन खुणगाट मारली. आपल्या अनुचे आणि देशमुख सरांचे काहीतरी वाकडे दिसते. रविदा, अरे नाटकात काम न करता फर्स्ट प्राइज कसे मिळवावे याचा मी विचार करत आहे. अनु, आता उगीच डोके शिनवू नकोस. नाहीच ना घेतलास नाटकात भाग, आता तो विचार सोड. हा सल्ला अनगाला थोडाच मानवणार होता. नाही रविदा, त्या दोघांनी मला आव्हान केले आहे. अरे ती बिंदू तर आडतेने म्हणाली आहे, यंदा नाटक रंगणार, देशमुखांची आणि माझी जोडी जमणार आणि आमच्या व्यतिरिक्त कोणी फर्स्ट प्राइज घेणार नाही. एवढे उघड आव्हान असताना मी गप्प बसू? शक्य नाही ते. फर्स्ट प्राइज मीच घेणार. ओ शाब्बास माय डॉटर, शाब्बास. नानांनी शब्दांनी अनगाची पाठ थोपटली. जिद्द असावी तर अशी दाखवून दे सर्वांना. अनु फक्त सुंदर बावली नाही, पुन्हा तुझा अपमानच करायला त्यांची जीभ उचलायला नको. गो अहेड बेटा, गो अहेड. नानांच्या प्रोत्साहनाने अनगाला धीर आला. आयडिया, फॅन्टॅस्टिक आयडिया. रवीने डोके चालवले. आई, काल तुझी ती आलेली मैत्रीण नृत्याचे क्लासेस घेते ना. अनु, अगं अजून गॅदरिंगला 1.5 महिना अवकाश आहे. तेव्हा तू त्यांच्याकडे भरतनाट्यम वगैरे काहीतरी शिकून घे. ओ हो रविदा, वाट दाखवलीस तू. आता फक्त ह्या अनुची करामत पहा. ए आई, उद्याच जायचं तुझ्या त्या मैत्रिणीकडे. अनगाचा चेहरा आनंदाने उजळून निघाला होता. सुमतीबाईंनी होकार दिला आणि अनगा आता मन लावून जेवू लागली. दुसऱ्या दिवशी अनगा आणि सुमतीबाई वैजंती ताईकडे गेल्या. अनगाने नृत्य शिकण्याची इच्छा बोलून दाखवली. वैजूताईंना अनगा पाहता क्षणी आवडली होती. त्यांनी तिला नृत्य शिकवण्याचे कबूल केले. मला नृत्य शिकायचे आहे, थोड्या काळात, आणि ते सुद्धा एकदम मस्त. म्हणजे पुढच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आमच्या कॉलेजचे गॅदरिंग आहे. त्यामध्ये मला हे नृत्य पेश करायचे आहे. वैजूताई हसून म्हणाल्या, अगं, नृत्य एवढे सहसा सोपं नसतं की 2 महिन्याच्या शिक्षणावर तू स्वतःचा स्वतंत्र कार्यक्रम करू शकशील. रोजच्या 1 तासात मी तुला काय शिकवणार तरी? आणि किती शिकवणार? वैजंती ताई, रोज मी तुम्हाला 4-4 तास देते. त्यासाठी पाहिजे तर तुम्ही मागाल तेवढी फी देऊ करते. मला प्लीज नृत्य शिकवा. मी पाहिजे तेवढी मेहनत घ्यायला तयार आहे. मला ह्या वर्षी फर्स्ट प्राइज मिळवून हॅट्रिक करायची आहे. प्लीज मला मदत करा. तिच्या या बोलण्याचा वैजूताईंवर चांगलाच परिणाम झाला. तिची जिद्द पाहून त्या आनंदल्या. त्यात तिने 2 वेळा प्राइज मिळवली आहेत, तेव्हा अगदीच ही नाही तर. ठीक आहे अनगा, मी तुला गॅदरिंगसाठी उत्कृष्ट असा नृत्याचा एक भाग शिकवते. तोच गॅदरिंगपर्यंत अगदी उत्तम बसून घेऊ. त्यानंतर मात्र तुला पूर्ण नृत्य शिकावे लागेल. ओ हो, थँक्यू व्हेरी मच वैजूताई.
तुम्ही माझ्या डोक्यावरील मोठा भार हलका केला.